18वी सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून देशात लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि देश व जनता विरोधी धोरणे राबविणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया व्यासपीठाची निर्मिती झाली असून त्या अनुषंगाने प्रादेशिक स्तरावर महाविकास आघाडी गठीत करण्यात आली आहे। या आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे या 42 जा सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहेत। त्यांना घटक पक्षाच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय जाहीर पाठिंबा दिलेला असून त्यांच्या विजयाची जय्यत तयारी चालू आहे। आम्ही अनेक वर्षापासून सगळे एकत्रित राहतो, सगळे सण साजरे करतो आणि हे बीजेपीचे पापी लोक त्यांनी आपल्या देशाला कीड लावली आहे। कृपया ही कीड सोलापूर पर्यंत पोहोचू देऊ नका। हे आपल्या हातात आहे आणि म्हणून आपल्याला काम पाहिजे, काम झालं पाहिजे, सोलापूरचा विकास झाला पाहिजे। पण बीजेपी सोलापूरच्या विकासाबद्दल काहीच बोलत नाहीये। सोलापूरच्या लोकांचीच तुम्ही फज्जा उडवता। तुम्ही कोण लागून गेलात म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवा। तुम्ही करू शकता, मला माहिती आहे, अशक्य पण शक्य करू शकतात। आणि जसं मी म्हणाली, हे ना फक्त माझ्यासाठी नाही, पण त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे। कारण का आपलं नुकसान केलं सोलापूरचा, 10 वर्ष मागे गेलं, 20 वर्ष मागे गेलं आपलं सोलापूर। पुन्हा एकदा आपल्या सोलापूरला विकासाच्या पथावर आणा, युवकांसाठी, महिलांसाठी आणि माझ्या कामगारांसाठी, एवढीच विनंती करते। आणि येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही मला आशीर्वाद द्याल। मात्र विघ्न संतोषी धर्मांध भाजपाकडून खोटे व अनाठायी आरोप करत लाल बावट्याकडे बोट दाखवत आहे। जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घेऊन अविरतपणे रस्त्यावरची लढाई करणारा लाल बावटा हा कधीच कोणत्याही प्रलोभनांना, आश्वासनांना बळी पडणारा विकाऊ नाही, तर जनतेच्या हितासाठी रक्त सांडणारा हा लाल बावटा लढाऊ आहे, असे म्हणत मार्क्सवादावर अढळ निष्ठा जोपासणाऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्ता कॉम्रेड आडम मास्तरांना कोणीही विकत घेऊ शकत नाही, अशी सिंहगर्जना कुंभारी येथील भव्य जाहीर सभेत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केली। ఇప్పుడు ప్రణీతి తారీఖు 7 తారీఖు చేయి నిషాన్ ఉన్నది। అందరికి కబూల్ ఉన్నదా? కబూల్ ఉంటే అందరి చేయి మీద లేవట్టు కుల్లా నికాల్ 4 మహిళ అయినాక నీళ్ళు నిలబడతా, అప్పుడు ఇంటికి 10 రూపాయలు వేయాలి పడతాము। हमारे पास कुछ नहीं, चंदा भी नहीं, धंधा भी नहीं, हमारे पास मेहनत है। हम ईमानदारी से तुम्हारी मेहनत करते हैं। इससे तो सब लोगों का आज हजारों लोग आए हैं। मी अंदर अभिनंदन दिसता, सगळ्यांचं अभिनंदन करतो। सब लोगों का शुक्रगुजार कर मेरे 2 लफ्ज करतो। बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 42 अनुसूचित जाती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माकपाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड एम.एच. शेख, माजी महापौर महेश कोठे, कामगार नेते विष्णू कारंपुरी आदींनी सभेला संबोधित केले। शिंदे साहेब त्या फायनान्स मिनिस्टर होते। शिंदे साहेब त्या राज्यात अनेक खाते होते त्यांच्याकडे। हे घरकुल होण्यासाठी शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे, पण त्यांचा स्वभाव असा आहे, ते कधी स्वतः सांगत नाहीत की मी केलो आणि मी केलो। कारण ह्याच्यामध्ये कष्ट आडम मास्तरनी घेतलेत। तुमचे फॉर्म गोळा करण्यापासून ते सगळे पाठपुरावा करण्यापासून, मग शिंदे साहेबांच्या मध्यस्थीने कधी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांना भेटण्यापासून किंवा वेगवेगळ्या नेत्यांना भेटून, मास्तर ज्या आमदार होते त्यांचा तर आवाज जोरात घुमायचा विधानसभेमध्ये, पण नसताना मी त्याला साक्षीदार आहे की अनेक वेळा शिंदे साहेबांबरोबर आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलोय। यावेळी माजी नगरसेविका कामिनीताई आडम, माकपा राज्य कमिटी सदस्य नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, सिद्धप्पा कलछट्टी, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, शकुंतला पाणीभाते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, बिपिन कर्जाळे, कॉम्रेड गोदूताई परोळेकर, गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव कॉम्रेड विल्यम ससाणे, कॉम्रेड वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती।